नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, छावा मूवी रिलीज झाला आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे, टॉप क्लास, टॉप क्लास, टॉप क्लास, उत्कृष्ट मास्टरपीस. तर मित्रांनो, मेकर्सना 21 तोफांची सलामी आहे. काय मूवी बनवलेला आहे त्यांनी, टॉप क्लास. आणि मित्रांनो, असे जे मूवी असतात हे दशकातून किंवा 2 दशकातनं असे एकदाच असे एपिक मूवी आपल्याला प्रोड्यूस होतात आणि प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काय मूवी बनवलेला आहे, आमच्या छत्रपती शंभूराजांच्या जीवनावर आधारित हा मूवी आहे. तर मित्रांनो, ह्या मूव्हीमध्ये छत्रपती शंभूराजांच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात विकी कौशल आणि काय त्यांनी ह्या भूमिकेला न्याय दिलेला आहे छत्रपती शंभूराजांच्या भूमिकेला. खूप छान, खूप छान त्यांनी पडद्यावर जी काय छत्रपती शंभूराजांची जी प्रतिमा साकारलेली आहे, काय त्यांचा मेकअप आहे, त्यांचे कॉस्ट्युम्स आहेत, टॉप क्लास. त्यांनी काय परफॉर्मन्स दिला. जेव्हा-जेव्हा ते पडद्यावर दिसतात, प्रेक्षक अक्षरशः खेळून राहतात. अक्षरशः त्यांच्याकडून ती नजर हटतच नाही त्यांच्यावरची. त्यानंतर राणी येशूबाईच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळेल रश्मिका मंदाने. त्यांनी सुद्धा काय भूमिका पार पाडलेली आहे. चोखपणे त्यांनी भूमिका पार पाडल्या. अजून एकाचं जर मी नाव घेईन, तर ते आहेत अक्षय खन्ना. काय त्यांनी कमबॅक केलं आहे आणि हे आपल्याला औरंगजेबाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार. काय त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू, प्रेक्षक अक्षरशः रागवतायत जेव्हा ते पडद्यावर येतात आणि जी काय त्यांची क्रूरता दिसते ॲक्टिंग करताना. प्रेक्षक एवढा त्यांचा आक्रोश येतोय की बाबा, आणि जे काय त्यांनी परफॉर्मन्स केलेला आहे, तर असा परफॉर्मन्स नंतर अक्षय खन्ना, एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही 10 ते 15 दिवस तरी तुम्ही हा मूव्ही चालू असेपर्यंत बाहेर फिरू नका. माणसं तुम काय करतील सांगता येत नाही. अशा प्रकारची तुम्ही अशा प्रकारचा परफॉर्मन्स तुम्ही दिलेला आहे. त्यामुळे खूप छान, म्हणजे ॲक्टिंगच्या बाबतीत जे काही कॅरेक्टर आहेत या मूव्हीमध्ये, प्रत्येकाने जे काय त्यांच्या वाट्याला रोल आले, पूर्णपणे त्याला न्याय दिलेला आहे. आशुतोष राणा आहे, संतोष जुवेकर आहे आणि अजून बरेचसे कलाकार आहेत. त्यांनी पूर्णपणे हा मूव्ही, जे काय ज्याला प्रत्येक भूमिका पदरात पडलेली आहे, ते पूर्णपणे त्यांनी न्याय दिलेला आहे. त्यानंतर मी येणार आहे बीजीएमकडे, बॅकग्राऊंड म्युझिककडे. ए आर रेहमान सरांचं म्युझिक आहे या मूव्हीला. मूव्हीचा काय प्रश्नच नाहीये. प्रत्येक सीनला जेव्हा छत्रपती शंभू महाराज पडद्यावर येतात आणि त्यांच्या मागे एक जी बॅकग्राऊंड म्युझिक आहे, अक्षरशः अंगावर काटा येतो, शहारे येतात, अशा प्रकारची म्युझिक दिलेली आहे. खूप छान. आपल्याला खूप असे सिनेमॅटोग्राफी पण खूप छान आहे, प्रेझेंटेशन छान आहे, कॉस्ट्युम डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट, प्रत्येक गोष्टीत त्याने प्रॉपर सगळं वर्क केलेलं आहे आणि टॉप क्लास एपिक मूव्ही आपल्याला दिलेला आहे त्यांनी. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर डायलॉग्स बद्दल बोललं तर डायलॉग्स पण एवढे टॉप क्लास डायलॉग आहेत. पहिलाच जो डायलॉग आहे अक्षय खन्ना यांच्या तोंडामधून, जबरदस्त डायलॉग. जेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय हा एक संदेश येतो, तेव्हा त्यांच्या तोंडातून जो काय डायलॉग येतो, टॉप क्लास, टॉप क्लास. मी तुम्हाला बोलून दाखवतो की ऊपर वाले जन्नत के दरवाजे खुले रखना, शेर आ रहा है. हा डायलॉग खूप छान डायलॉग आहे. अशा प्रकारचे अनेक डायलॉग आपल्याला या ऐकायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, अजून या मूव्हीच्या स्टोरी लाईनबद्दल बोलेन तर, ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा जो वारसा असतो आपल्या हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्याचं, त्याला पुढे नेण्याचं, तर तो जो वारसा आहे हा आपल्या छत्रपती शंभू महाराजांनी कसा चालवला, त्यांचं मुघलांबरोबर काय संघर्ष झालं आणि त्याच्यानंतर त्यांना किती वेदना सहन कराव्या लागल्या आहेत, अशा प्रकारची ही या मूव्हीमध्ये स्टोरी लाईन आहे. खूप छान स्टोरी लाईन. आणि मित्रांनो, शेवटची जी काय 15 ते 20 मिनिटं आहेत, अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी येतच येतं. प्रत्येक जो मराठा आहे त्याच्या डोळ्यातनं हे पाणी येणारच, कारण अशा वेदना औरंगजेबाने आपल्या शंभूराजेंना दिलेल्या आहेत. ते पडद्यावर बघताना आपण अक्षरशः आपले डोळ्यातनं पाणीच येतं. आणि जर तुमच्या डोळ्यातनं पाणी येत असेल तर तुम्ही खरोखर मावळे आहात. कारण असं दाखवलं गेलेलं आहे की खूप, म्हणजे खूप अ, क्रूरता दाखवली गेलेली आहे औरंगजेब. आणि जेव्हा आपल्या शंभूराजांना त्यांचा एवढे मोठमोठे घाव होतात अंगावर, त्याच्यावर मीठ चोळलं जातं, त्यांची नखं काढली जातात, त्यांचे डोळे काढले जातात, अशा प्रकारची खूप, त्यांची जीभ काढली जाते. असे जेव्हा सीन आपल्या पडद्यावर दिसतात, तेव्हा अक्षरशः पूर्णपणे हुंदके देऊन रडत होते. मी जेव्हा थिएटरमध्ये बघितलं, माझ्या आजूबाजू आम्ही सुद्धा
आमच्या डोळ्यातनं सुद्धा अश्रूंच्या धारा आलेल्या आहेत. अशा प्रकारचा सिनेमा आहे. मित्रांनो, तुम्ही हा सिनेमा मिस करू नका. मित्रांनो, हा जो मूव्ही आहे आपल्या मराठ्यांचा इतिहास सांगणारा मूव्ही आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला घडवणारा मूव्ही आहे. तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मुलाने हा मूव्ही बघितलाच पाहिजे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करेन, हा जो छावा मूव्ही आहे हा तुम्ही थिएटरमध्येच जाऊन बघा. कारण तो जो अनुभव आहे तो खूप वेगळा आहे. मित्रांनो, हा मूव्ही मिस आउट करू नका. तुमच्या फॅमिली सोबत जाऊन नक्की बघा. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय जगदंबा.